हाय हॅलो नमस्कार, मी अर्चना. स्वागत आहे तुमच्या अर्चनाच क्रेझी वर्ल्डमध्ये. आमच्या सोसायटीमधील एका ओळखीच्या काकींनी गावावरून लाल भोपळा आणला. त्यांनी मला थोडासा दिला होता. गावावरून असे कोणी काहीही आणून दिले मला खूप आवडते. शेवटी आपली जड गावाकडेच जोडलेली असते. असो, आता माझे मिस्टर बोलले, याची भाजी सोडून तुला काय बनवायचे ते बनव बाई. म्हणून मी म्हटले, चला आता घाऱ्याच बनवूया. माझी आजी बनवायची, मला खूप आवडायच्या घाऱ्या. म्हणून म्हटले आपण पारंपरिक पद्धतीने थापूनच घारे बनवूया. तर आता मी काय केले, तो भोपळा कट केला आणि त्याच्या पाठीमागचे जे साल आहे ते काढून घेतलेले आहे. आणि कसं आहे ते खूप कडक असते ते साल, त्यामुळे मग व्यवस्थित ते सगळं काढून घ्यावं लागते. हे भोपळा शिजवून सुद्धा बनवू शकता, पण हे असं किसून मी बनवणार आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने गावी असंच बनवतात. तर व्यवस्थित असे त्याच्या पाठचे साल काढून घेत आहे मी. कसं आहे, झटपट जर बनवायचं असेल तर लगेच आपण वाफळून घेऊ शकतो आणि मग नंतर त्याच्या घाऱ्यासुद्धा बनवू शकतो. बरेच जण तशा प्रकारे सुद्धा बनवतात. आता इथे काढून घेतलेले आहे पाठचे सगळे साल. आता मी कसं, आपल्याला जाड साईडनी नाही त्याला बारीक करायचं आहे, किसायचं आहे. तर छोट्या साईडनी किसायचं आहे. आणि अशा प्रकारे म्हणजे पटपट होऊन जाते, एवढं काही टाईम लागत नाही त्याला. तर हळूहळू मी करत आहे इथे. आणि त्यानंतर अशा प्रकारे सगळे किसून घ्यायचे आहे आपल्याला. आता इथे माझं किसून झालेलं आहे सगळं. आता एवढा सारा किस तयार झालेला आहे. एक हार्डली 5-1 मिनटं लागतात. आता इकडे त्याच्यामध्ये मी इलायची टाकणार आहे. फक्त इलायचीच टाकायची, बाकी काही टाकायची गरज नाही आहे. आता मस्तपैकी बारीक केलेली आहे, सोलून घेतली इलायची आणि मस्तपैकी ठेचून तिला पावडर बनवली. आता इथे 1 वाटी मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, अर्धी वाटी तांदळाचे पीठ आणि अर्धी वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि वरनं ती ठेचलेली इलायची टाकलेली आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आहे. जर तुम्हाला टाकायचं ते टाकू शकता. बरेच जण टाकतात गोडामध्ये, पण मी टाकत नाही आहे. आणि हे कसं, पाणी पण टाकायचं नाही आहे हे, कारण भोपळ्याला ऑलरेडी पाणी असते आणि गूळ पण आपला पातळ असतो, त्यामुळे मग तेवढंच बस होते. त्यानेच ते एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि ते पीठ असं 15 मिनटं ठेवून द्यायचं आहे मळल्यानंतरनं. आणि हे बघा, असे पोळपाटावरती रुमाल ठेवायचा आहे आणि रुमालाला पाणी लावायचं आहे. आणि हे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे त्या पिठाचे आणि हाताला पाणी लावायचं आहे आणि असे थापायचे आहेत ते त्या रुमालावरती हाताला पाणी लावून. आणि मध्ये असे छिद्रे पाडायचं आहे एक. आणि मस्त मीडियम गॅसवरती शेकून घ्यायचं आहे आतमध्येपर्यंत. याला मध्ये छिद्र पाडण्याचं हेच रिझन आहे की ते व्यवस्थित शिजलं पाहिजे आतमध्येपर्यंत. जर आपण नुसतं पुरीसारखे शिजवलं तर ते आतमध्ये शिजत नाही व्यवस्थित, त्यामुळे हे छिद्र पाडायचं आहे आपल्याला. अशीच ही पारंपरिक पद्धत आहे ॲक्च्युली. आणि मंद म्हणजे मीडियम गॅसवरती त्यांना व्यवस्थित दोन्ही साईडनी शेकून घ्यायचे. अशा प्रकारे आपण सर्व बनवून शेकून घेतलेले आहेत. तुम्हीसुद्धा असे बनवा, खा आणि मला कळवा कसे माझ्या पद्धतीने बनवल्यावर लागतात ते. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर करायला विसरू नका.